मवियाच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधी 17 नोव्हेंबरला गडचिरोलीमध्ये येणार। आरमोरी मतदारसंघामधील वडसामध्ये सभेचं आयोजन। उद्धव ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघाचा धावता दौरा करणार। उद्या आदित्य ठाकरे महेश सावंत यांच्या प्रचारासाठी सभा घेणार। राहुल कलाटेंसाठी चिंचवडमध्ये शरद पवार यांचा रोड शो। भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्या बालेकिल्ल्यातून रॅलीची सुरुवात। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। MIG क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। जाहीरनाम्यातून राज ठाकरे काय आश्वासन देणार याकडे लक्ष। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत हे अभियान। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांची गरज नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। भाजपनं वैचारिकरित्या 2 भाग झालेले आहेत। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये बटेंगे आणि कटेंगेला कुठलाही अर्थ नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। तर मोदी आणि योगी महाराष्ट्रामध्ये जेवढे येतील तेवढा महाविकास आघाडीचा फायदा, पटोलेंचं वक्तव्य। ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोरी। रामटेकमध्ये बंडखोर मुळक यांना पाठिंबा देण्यावरून सुनील केदार यांची प्रतिक्रिया। आशिष जयस्वाल यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोराला पाठिंबा, केदार यांचा खुलासा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।